खरं तर योजना ह्या भूलभुलैया आहे. किती काळ योजना टिकतील आय डोंट नो, मला माहित नाही. पण लोकांना शाश्वत विकास पाहिजे. आम्ही नक्की गंगाधरांना बदेच्या रूपानं, शिवसेनेच्या रूपानं शाश्वत विकास या आडोशा मतदारसंघाचा देऊ, ही माझी खात्री आहे. आणि मी गंगाधरांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. मला मतदारसंघाची 95 पासूनची माहिती आहे. मी 95 पासून या मतदारसंघामध्ये पूर्वी कॅन्टोन्मेंट होता, आता अडसर आहे. मी फिरतोय. माझी नाळ जनतेशी आहे. गंगाधरांना बदेंची नाळ जनतेशी आहे. तो जनतेचा माणूस आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई सब हम भाई भाई. आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतो. तेव्हा आम्हाला कुठला समाज आणि कुठला धर्म याच्याशी आमचं देणं घेणं नाही. नमस्कार, मी माजी आमदार महादेव रामचंद्र बाबर. आज तुमच्याशी बोलण्याचं एकमेव कारण की विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये 5 वर्ष मी प्रतिनिधित्व केलं, तो मतदारसंघ 213 हडपसर या भागामधनं शिवसेनेच्या माध्यमातून गेले 43 वर्ष मी शाखा प्रमुख ते आमदार या पदापर्यंत मजल मारत असताना मतदारांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. लोकांची काम करण्याची संधी मला मतदान देऊन करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी मतदारांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद सुद्धा या ठिकाणी. त्याचबरोबर शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वजण आहोत होतो. प्रचंड जनतेचा रेटा प्रत्येकाच्या मनामध्ये काही जरी झालं तरी यावेळेला महादेवांना बाबर यांना आपल्याला मतदान करायचंय आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा महाराष्ट्राचा आदरणीय उद्धव साहेब, यासाठी मला पाठवायचं ही प्रत्येक मतदाराची धारणा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्या मित्र पक्षांनी फार लावून धरलं आणि माझं तिकीट त्या ठिकाणी कट झालं किंवा शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला नाही. आणि मग पर्यायानं इथं शिवसेना टिकली पाहिजे, शिवसेना राहिली पाहिजे, शिवसेना आमची आई आहे, हा येतो आमच्या मनामध्ये होता. आमच्या मनामध्ये कुठतरी एक धगधग होतो की बाबा लोकसभेला सुद्धा मशाल नाही, विधानसभेला सुद्धा मशाल नाही, मग महानगरपालिकेला सुद्धा काय होणार? मग फक्त हेच करत राहायचं का? म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य दानशूर व्यक्तिमत्व शिवसेनेचं 30 वर्ष केलेलं काम गंगाधरांना बदे यांना आपण मग शेवटी ते अपक्ष उभे राहिले आणि ते अपक्ष उभे राहिल्यानंतर मी त्यांना पाठिंबा दिला. ते शिवसैनिक आहे आणि पाठिंबा देण्याचं एकमेव कारण की गंगाधरांना बदे हे 100% निवडून येतील आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होतील. त्यांचं मत आम्ही उद्धव साहेबांना देणार म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या सपोर्ट मध्ये आहे. हा मीडिया समोर बोलण्याचा प्रश्न नाहीये, पण बऱ्यापैकी 90% शिवसेना ही शिवसैनिकाच्याच मागे आहे. त्यांनाही वाटतं की बाबा आपली मशाल टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, शिवसेना टिकली पाहिजे. त्यामुळे 90% पदाधिकारी असतील, 90% बाकीचे इतर सर्वजण आहेत, तर शिवसेनेला मानणारा वर्ग जो आहे, महादेव बाबांना मानणारा वर्ग जो आहे, तो सगळा गंगाधरांना बरेचशे मागे 100% आहे. तर मला 2009 ते 14 हा कार्यकाल मला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये सत्ता आमची नव्हती, सत्ता विरोधी पक्षाची होती. पण सत्ता जरी नसताना सुद्धा माझ्या काळात जे काम झालं ते 10 वर्ष काम झालं नाही आज. आणि आमच्या डोक्यामध्ये कात्रजचा पाण्याचा प्रश्न असेल, कात्रजच्या चौकातला उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, कात्रज गोंडवा खडी मशीन चौक ते कात्रजचा
रस्त्याचा प्रश्न असेल, रिंग रोड असेल, 24/7ची पाण्याची योजना असेल, मांजरीच्या उड्डाण पुलाचं तर सगळं काम मी शिजून ठेवलं होतं. मांजरीच्या पाणी जीवन प्राधिकरणाची योजना माझ्या काळामध्ये मी जवळ-जवळ सँक्शन करून आणले होते. 7.5 मिळेल तर काम पूर्ण होतं असं आपण त्याला नेलं होतं. या सगळ्या योजना मुलानगरचा उड्डाणपूल हा सगळा माझ्या काळातला मी बऱ्यापैकी पाठपुरावा करून सँक्शन आणून ठेवलं आणि माझी सत्ता गेली. तेव्हा पुढं ते राहून गेलं. सोलापूर रोडला पर्याय रस्ता नाही. आज ट्रॅफिक जाम होत आहे. कचरा डेपो सगळे आमच्या आडोसा भागामध्ये, कार्केज प्लांट आमच्या मुंडवा भागामध्ये, जनावरांचे गोठे मुंडवा भागामध्ये, सगळ्या पुण्याची घाण ही आमच्या हडपसर मतदारसंघात आहे. ती आम्हाला घाण हटवायची आणि स्वच्छ हडपसर, चांगलं हडपसर, सुंदर हडपसर, चांगलं मुबलक पाणी हडपसर, ट्रॅफिक मुक्त हडपसर हे आम्हाला या ठिकाणी निर्माण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.